संडेला आपली सकाळ सुरुवात आहे. ते ट्रेकला प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन केला. मग चहा घेऊन आपण आहे पुढे जांभूळवाडीच्या दिशेने निघलो. मग जांभूळवाडी माझ्या जाग्याजवळची एक ओढ आहे, जो खंडोबा मंदिरच्या डोंगरातून पाणी येते. स्वच्छ आणि क्लीन पाणी. तिथं थोडं हे केलं, त्याचा नॉईज एवढा होता की हाय लेवलचा, पण पाऊस शून्य होता. मग तिथं बराचसा कचरा आलता. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला की प्रदूषण, पर्यावरण संतुलन ठेवलं किती महत्त्वाचं आहे. कारण उद्या पाण्याचा प्रेशर आला तर प्रभाव बदलून लोकांचा जीव घेऊ शकतो, कारण पाणी घरात घुसू शकतं. बऱ्याचशा अशा गोष्टी होतात आणि आता होत आहेत. ते लोकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे, कारण लोक पण आहे नेमकं ओढ्यातच कचरा हे करतात. असा सगळा एक पॉझिटिव्ह संदेश तिथं शूट केला. हा, आता आपण आहे ते जांभूळवाडी आहे. इथं माझं प्लॉटिंग आहे. त्या साईडला ओढे झाले आहेत. कचरा टाकतात, त्याच्यामुळे काय होतं, कचरा टाकला नाही पाहिजे, जेणेकरून पाण्याला अडथळा नको. जर पाण्याला अडथळा झाला तर पाणी याचा मार्ग बदलतो, पाण्याच्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं प्रदूषण किंवा निसर्गाला जपलं पाहिजे. आणि निसर्गाशिवाय काही नाही बघू शकता. त्याच्यामुळे आपण इथं ते काही छोटं नसेल देश आहे बाबा, तिथं काय पाण्याचा नॅचरल फ्लो, तिथं काही तुम्ही राडा टाकू नका, कचरा टाकू नका. हा आमचा बेसिक आहे. पर्यावरण जपण्यासाठी आपण सगळे करतो आणि त्याची आणि आहे ते माझ्या जीवनाला बी नको, कारण पाण्याचा प्रभाव बदलला की पूर येते, बरेचशा काही होऊ शकतं, मानवाला बी धोका होऊ शकतो, म्हणजे वाहून जातात. त्याच्यामुळं तिथं जी नॅचरल फ्लो आहे तिथं काही तुम्ही राडा टाकू नका, निसर्ग जपा. तिथून पुढचा आपला प्रवास आहे ते कोळेवाडीच्या दिशेने हे झाला. माझा आपल्या जागेचा प्लॉट होता, पण आपल्याला कंपाऊंडर लोक असल्यामुळे माझ्याकडे चावी नव्हती, त्यामुळे मी काही गेलो नाही. सरळ पुढं कोळेवाडी गाठली आणि कोळेवाडीच्या गेलं की एक 5 मिनिटं आहे तो KTS डोंगर आहे. मग तो स्टार्ट झाला. हाय गाईज, आता मी आहे ते जांभूळवाडी आहे, जिथं माझं प्लॉटिंग आहे. आपल्याला बंगलो बांधायचा आहे तिथे. म्हणजे आता प्लॉटिंगवर आलो नाही, इथं गेट आहे, त्यामुळे माझ्याकडे चावी नाही, त्याच्यामुळे मला जाता येत नाही. आत्ता आपण आहे ते जांभूळवाडी, म्हणजे कोळेवाडी गाव आहे. तिथलं पॉईंट कोणाला माहीत नाही, ते जास्त लोकांना, ठराविक लोकांनाच माहिती आहे. तिथं आलं आहे असा निसर्ग आहे. तिकडं खंडोबा मंदिर आहे. हे कात्रज सिंहगड ट्रेक हा समोर, इथनं डायरेक्टला कात्रज आहे. एक K2S ट्रॅक आहे, त्यातलं कात्रज टू सिंहगड असा आपला तो भारी ट्रेक आहे. बरेचसे इथं गाड्या वगैरे दिसतात, म्हणजे कोणीतरी लोक आहे ते वरती ट्रेकला गेलेले आहेत, किंवा इकडे खालती किंवा वरती कुठं तरी गेलेले असू शकतात. असं तुम्ही बघू शकता. मस्त असा आपला निसर्ग आहे. आता पुढं पाऊस आज नाही, तर वडा वाहत असतो, पण पाऊसच नाही. म्हणजे गटा साईडला पाऊस जरा कमी. पाऊसच नाही. बघू शकता येत नाही, तर आपण हा ओढा आहे ते फुल वाहत असतो, पण एवढं पाणीच नाही, जास्त काही पाणी नाही. पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. बघू शकता. आता इथे एक छोटं महादेवाचं मंदिर आहे. मी भरपूर येऊन गेलो इथं, एकटाच घेऊन गेलो, कारण माझी जागा आहे प्लॉटिंगला, मी इथंच असतो, त्याच्यामुळं हा स्पॉट माहिती आहे. मी आता एकटा गेलो इकडे 1-2 किलोमीटर सगळे डोंगर एक्सप्लोर केले. आहे पाणी, पाऊस तर नाही. हे बघू शकता असा आपला तूल निसर्ग आहे. गाय कशी करते हे बघू शकता. पाऊस आहे. हा ओढ्यामधून जाता येत नसते, एवढं पाणी असते, पण पाऊस नाही एवढा. म्हणजे आपल्याला तरी वाटतंय शहरात पाऊस आहे, पण ॲक्च्युली एवढा पाऊस नाही, छोटाच पाऊस आहे. हे बघू शकता. हे मंदिर आहे, आपण दर्शन घेणार आहे मंदिराचं, आणि दर्शन घेऊन आहे ते वरती जाणार इकडे. असा सगळा हा
बघू शकता. शिव शंभू हर हर महादेव. महादेवाचं मंदिर, अफलातून असं महादेवाचं मंदिर आहे. हे बघू शकता. गोलेवरून बघा असं मंदिर आहे. हा आमचा आहे जे जांभूवाडी मधले गाव आहे छोटंसं कोळेवाडी आहे. तिथं जो निसर्ग आहे एकदम लास्टला म्हणजे बघू शकता. तिथे एक छोटं महादेवाचं मंदिर आहे, बाजूने पाण्याचा ओढा आहे. असा भरपूर चांगला निसर्ग आहे. रात्रपूर शेजारावरती ट्रेक आहे. खूप चांगलं वातावरण आहे. तिथे छोटं महादेवाचं मंदिर आहे. आता लोक येत असतील त्या मंदिरला किंवा इथे गाववाले असेल किंवा कोणी पर्यटक असेल, एवढं माहीत नाही कोणाला हा स्पॉट जास्त. एवढं नाही काय, पावसात चांगलं असते, मस्त असते. तर काय करतात की लोक पाण्याच्या बॉटल किंवा काय घेऊन आहे आणि मिक्सर असे निसर्गात टाकतात, कारण खूप चांगला निसर्ग. आता हे बघू शकता प्लास्टिक पडलं, चमचा पडले. आता हे बघू शकता एक ओढा आहे. त्या ओढ्याचं सगळे पाठलं. मला ऐकून दारू वगैरे पिणारे लोक आहे हे केलं असं, इथं बायपिशा वगैरे हे केले. हे बघू शकता सगळे गोवा गुटखा. लोक निसर्गाला जपतच नाही. हे बघू शकता एवढा चांगला निसर्ग आहे. निसर्ग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गोष्टी तर हे करा. आता कोणी जे दारू वगैरे पिणार असतील किंवा पित असतील किंवा काय असेल तेव्हा ते प्या, पण तेव्हा काय पाठ नाही. ते तुमचंच गाव आहे, पिऊ शकता. पण त्या कमीत कमी त्या गोष्टी तर योग्य विल्हेवाटला जाताना घेऊन जावा किंवा इथं कुठंतरी व्यवस्थित एका डस्टबिन किंवा तिथं टाका. आता ह्या ओढ्यात टाकलं, ह्या ओढ्याने पाणी थांबणार, प्रवाह बदलणार. म्हणजे निसर्ग आहे ह्याच्यावर एकच संदेश आहे की तुम्ही निसर्ग जपा. निसर्ग हे मोठी गोष्ट आहे. निसर्ग जर नाही जपला तर एक तो दिवस मानवाला हानी तयार करणारे करतोय. चुकीच्या गोष्टी व्हायला नको, म्हणजे निसर्ग जपणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यात एकच संदेश आहे बाबा की तुम्ही कुठं नैसर्गिक ठिकाणी गेलात किंवा निसर्गात गेलात की तुमचे जे पर्यावरण आहे की काय तुमचे जे सामान असेल पोर्टेबल काय बॉटल वगैरे ते स्वतः कॅरी करा, कुठं टाकू नका. योग्य जागेवर विल्हेवाट लावा, जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही. आणि निसर्गाची हानी नाही झाल्यामुळे त्याला कुठलं मानवी हानी होणार नाही, हा संदेश आहे. इथून पुढं आपला पुढचा प्रवास हे झाला, कारण पुढे गेल्यानंतर वरती डोंगरच आणि त्याच्या पलीकडल्या साईडला एक छोटा वॉटरफॉल आहे. पण पाऊस नसल्यामुळं आहे का नाही ते आपण चेक करणार होतो. कारण केटीएस ट्रेक आहे ते इथनं वरतीच 1-1.5 किलोमीटर आहे. वरती डोंगराने जाता येतं आणि इजी एकदम. तिथं गुराखी वगैरे असतात, काही एवढा इश्यू नाही. इतके दाट झाडी पण नाही. तरी ठीक आहे, एकट्याने आलं नाही पाहिजे, कारण काही सांगता येत नाही काय की बिबट्या वगैरे या गोष्टीचा बाकी काही इश्यू नाही. तर आमचा भावाचा मुलगा आहे ते वरती जाऊन जो हे आहे वॉटरफॉल त्याचा आवाज येते का त्यासाठी पाठवला होता. तिथे 50-60 मिनिट मी सरळ खाली गेलो. असा हा आमचा ट्रेकचा प्रवास स्टार्ट झाला. जवळच आता पुढे 100-200 मीटरवर वॉटरफॉल, तर ते आपण चेक करणारे आहेत का नाही. आता आपलं
हा